नमस्कार मित्र हो, मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पांडुरंगाचा विठ्ठल या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात माजी पालकमंत्री लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितलं की लातूरचं 52 कशी सोनं होत आहे आणि राहणार. आणि नेट प्रकरणात लातूर हे पुन्हा एकदा सिद्ध करणार की लातूर हा गुणवत्तेचा पॅटर्न आहे. मित्र हो, ऐका काय म्हणले आमदार अमित देशमुख. मराठवाडा नेता युट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. हे दुर्दैव आहे की नीट पेपर फुटीचे धागे दोरे लातूर येथे पोहोचले. आणि म्हणून लातूर पॅटर्न यावर प्रश्नचिन्ह उभे राहतात. मला विश्वास आहे की लातूर पॅटर्न याही संकटातून बाहेर पडेल आणि लातूरचं जे उजळ माथा आहे, उजळ माथानं लातूर पुन्हा, मग ती येणारी नीट असेल किंवा येणाऱ्या अनेक नीट असतील, त्यात आपलं प्रावीण्य सिद्ध करेल ही खात्री मला या ठिकाणी या निमित्तानं व्यक्त करावीशी वाटते. नवीन पांडुरंग आंबुलगेकर यांच्यासारख्या व्यक्तिमत्वानी जे कष्ट वेचले, आज ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं, आज त्याच क्षेत्राला अनेक प्रश्न विचारले जातात. पण तुमच्यासारखी माणसं आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या जीवाचं रान केलं, कष्ट वेचले, आयुष्य झिजवलं, म्हणून आज लातूर हे नावारूपाला आलेलं आहे. आणि मला खात्री आहे की तुमच्यासारखी माणसं जेव्हा आपलं आत्मचरित्र लिहितात, तेव्हा खऱ्या अर्थानं सामान्य कुटुंबातल्या व्यक्तींना प्रेरणा देण्याचं काम आपल्या हातून घडेल याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. आज आत्मचरित्राचं प्रकाशन झालंय. या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला मी माझ्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो. आपण सगळे या ठिकाणी श्री पांडुरंग आंबुलगेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्रित झाला, त्याबद्दल आपलेही मी धन्यवाद व्यक्त करतो. गायकवाड कुटुंबीय, आंबुलगेकर कुटुंबीय यांचं मी कौतुक करतो, आभार व्यक्त करतो. आणि एवढी विनंती मात्र शेवटी करेल की गायकवाड कुटुंबीय, आंबुलगेकर कुटुंबीय एवढं उत्तम लिखाण कार्य तुम्ही करता, तेव्हा उद्या जे राजकीय पटलावर, म्हणजे या पटलावर आपली भेट होते याचा आनंद आहे, पण राजकीय पटलावर आपली भेट होणार नाही अशी अपेक्षा या क्षणी व्यक्त केली तर ती फार चुकीची होऊ नये. मी यापेक्षा अधिक भाष्य करणं उचित मानत नाही. गायकवाड कुटुंबीय
आंबुलगेकर कुटुंबीय, देशमुख कुटुंबीय या कुटुंबियांमधला जो ऋणानुबंध आहे तो असाच वृद्धिंगत हो याच अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. विठ्ठलाचा पांडुरंग श्री पांडुरंग आंबुलगेकर यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.